तर विद्यार्थ्यांनो एकडा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आपण 27 ऑगस्ट रोजी झालेल्या तलाठी भरतीचे जी के क्वेश्चन्स, मराठी क्वेश्चन तसेच इंग्लिशचे क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच जर आपल्याला तलाठी भरतीचे 15,000 पेक्षा जास्त जी के ई बुक हवे असेल तर त्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। मी आपल्याला गॅरंटी देतो, खात्री देतो की आपल्याला या ई बुकच्या बाहेरचा एकही जी के क्वेश्चन्स येणार नाही। तर इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी त्या ई बुकला या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, खालीलपैकी कोणती एक नदी हिमालयीन नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी हिमालयीन आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे ही एक हिमालयीन असलेली नदी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? कोणता धबधबा आहे विद्यार्थ्यांनो? धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील नर्मदा नदीवर धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। फिर्याद पौर्णिमा हे दोन काव्यसंग्रह खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहेत? फिर्याद तसेच पौर्णिमा हे दोन्ही काव्यसंग्रह कोणत्या व्यक्तींचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील हिरा बनसोडे यांचे फिर्याद तसेच पौर्णिमा हे दोन्ही काव्यसंग्रह आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? कोणती घटनादुरुस्ती? 42वी घटनादुरुस्ती विद्यार्थ्यांनो कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील 1976 या वर्षी भारतामध्ये 42वी घटनादुरुस्ती झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी मुधोळ हाऊंड ही कुत्र्याची जात कोणत्या राज्यामध्ये आढळते ते सांगायचं आहे। कोणती आहे? मुधोळ हाऊंड ही कुत्र्याची जात भारतातील कोणत्या राज्यात आढळते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील भारतातील कर्नाटक राज्यामध्ये मुधोळ हाऊंड ही कुत्र्याची जात आढळत असते। पाहूया पुढचा प्रश्न। कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेली आहे? कोणती पद्धत? कायमधारा पद्धत ही कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थ्यांनो 1793 या वर्षापासून कायमधारा पद्धत ही सुरू करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बाललिंग गुणोत्तर किती होते ते सांगायचं आहे। 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बाललिंग गुणोत्तर किती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील 919 एवढे 2011च्या जनगणनेनुसार बाललिंग गुणोत्तर होते विद्यार्थ्यांनो। पाहूया पुढचा प्रश्न। प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? कोणत्या समाजाची? प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील 1867 या वर्षी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। परमहंस सभेची स्थापना कोणत्या ठिकाणापासून करण्यात आलेली होती? परमहंस सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती विद्यार्थ्यांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना जी आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? कोणत्या समाजाची? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची ही स्थापना केलेली होती। पाहूया पुढचा प्रश्न। नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार केली जात असते? भारतामध्ये नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार केली जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील कलम 30 या कलमानुसार भारतामध्ये नवीन राज्याची निर्मिती केली जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। कन्व्हल्शन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? शब्द आहे कन्व्हल्शन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थ्यांनो ऑल ऑफ अबाव म्हणजेच या ठिकाणी ॲडव्हान्टेज, बून आणि तसेच ब्लेसिंग हे सर्व जे शब्द आहेत कन्व्हल्शन शब्दाचे एक समानार्थी शब्द आहेत विद्यार्थ्यांनो। आणि तसेच आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे पर्याय परीक्षेमध्ये आलेले होते ते या ठिकाणी माहीत नसल्या कारणास्तव मी आपल्याला हे तिन्ही समानार्थी शब्द कन्व्हल्शन शब्दाचे दाखवलेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। प्रभंजक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? प्रभंजक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थ्यांनो झजा हा जो शब्द आहे प्रभंजक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। उडचा खलिता हा अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? उडचा खलिता हा अहवाल कोणत्या वर्षी झालेला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील 1854 या वर्षी ओडचा खलिता अहवाल झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? कोणते पुस्तक आहे? वावटळ पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो व्यंकटेश माडगुळकर हे वावटळ पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. शतपत्रे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहेत ते सांगायचं आहे. शतपत्रे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहेत? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी अलीवर्दी खान यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? कोणाचा? अलीवर्दी खान यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील 1757 या वर्षी जे आहे अलीवर्दी खान यांचा मृत्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता व्यक्ती होता ते सांगायचं आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता व्यक्ती होता? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील लॉर्ड हेस्टिंग हा जो व्यक्ती आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? कोणत्या सभेची विद्यार्थ्यांनो? संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील 1934 या वर्षी संविधान सभेची सर्वप्रथम मागणी करण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे ब्राह्मण, शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विप्र, भूदेव, द्विज हे सर्व जे शब्द आहेत ब्राह्मण शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये कोणते पर्याय होते ते माहीत नसल्या कारणास्तव या ठिकाणी मी तिन्ही समानार्थी शब्द ब्राह्मण शब्दाचे दाखवलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे गरुड, शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील वैनतेय, द्विजराज तसेच खजेंद्र हे सर्व जे आहे गरुड शब्दाचे एक समानार्थी शब्द आहेत. आणि याचाही तोच प्रॉब्लेम आहे जो याच्या पहिल्या क्वेश्चन्सचा होता विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. ब्लाइट या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे विद्यार्थ्यांनो ब्लाइट शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील कंकर, मोल्ड आणि तसेच मिलड्रेव हे जे सर्व शब्द आहेत ब्लाइट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय कोणते परीक्षेमध्ये आले होते ते माहीत नसल्या कारणास्तव तिन्ही आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द मी दाखवलेले आहेत विद्यार्थ्यांना, लक्षात घ्यायचं आहे. लश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे लश, शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील ऑल ऑफ अबाव, म्हणजेच या ठिकाणी अबंडंट, प्रोफ्यूज तसेच टीमिंग हे सर्व लश शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. शाश्वत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. शब्द आहे शाश्वत, शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील तरुण हा जो शब्द आहे शाश्वत शब्दाचा एक विरुद्धार्थी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विढारा पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? पुस्तक आहे विद्यार्थ्यांनो विढारा पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील भालचंद्र नेमाडे विढारा पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महलवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? कोणती पद्धत विद्यार्थ्यांनो? महलवारी पद्धत ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील 1822 या वर्षी महलवारी पद्धत ही सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. 1991च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती होते ते सांगायचं आहे. 1991च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर हे किती होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 972 एवढे, म्हणजेच 1991 वर्षी जे लिंग गुणोत्तर आहे ते हे होते. पुढचा प्रश्न पाहूया. मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते का? हे जे आहे वाक्य कशा प्रकारचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पर्याय आहेत होय, नाही, सांगता येत नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येतो योग्य राहील. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांनाच आवडलेली आहे आणि सोडण्याच्या पूर्वी त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करून घ्यायचं आहे काहीही झालं तर, आणि ई बुक जाते वेळेस नक्कीच घ्यायचं आहे. लिंक या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.